नमस्कार. अश्विनने आता हद्दच पार केलेली असते. समोर उभ्या असलेल्या सायलीला नको नको ते बोलत असतो. सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी, काय करताय तुम्ही हे? अशा पद्धतीने माझ्याशी का वागताय तुम्ही? त्यावर आता अश्विन म्हणत असतो, तुम्हाला तर मी मगाचपासून सांगत होतो, माझ्या बायकोला अजिबातच त्रास देऊ नका. त्यावर सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी, अहो कधी दिला तुमच्या बायकोला त्रास? अहो नेहमी तुमची बायकोच आम्हाला त्रास देते. त्यावर अश्विन म्हणत असतो, वाटलंच मला. माझं ऐकून तर घेणारच नाही आणि स्वतःच घोडं दामटवणार. त्यावर सायली म्हणत असते, ठीक आहे, आता तुम्ही सांगा आम्ही काय करायचं? त्यावर अश्विन म्हणत असतो, अरे वा, म्हणजे तुम्ही चित्र असं निर्माण करायचं की तुम्ही आमचं सगळं ऐकता. पण खरंच मनापासून तुम्ही आमचं ऐकता का, हा विचार करा. त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते, खरं तर आम्हाला तुमचं काही एक ऐकण्याची गरज नाही आहे, पण माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला कधीही काही बोलत नाही. अशातच आता तिथे प्रिया येते. प्रिया लगेचच बोलू लागते, अश्विन, अरे किती मुळमुळीत वागतोयस तू. अशा मुळमुळीत बोलण्याला हे लोक आपली कमजोरी समजतायत. ह्यांना वाटतंय आपण ह्यांच्यासमोर झुकतोय. त्यावर अश्विन म्हणत असतो, प्रिया, हवं असेल तर आता एक चांगलाच धमाका करतो इथे. त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते, धमाका कसला करतोयस तू? आतापर्यंत करायचं असतं तर कधीच केला असतास. त्यावर आता अश्विन म्हणत असतो, प्रिया, आधी एक गोष्ट ऐक, मला डिवचू नकोस. मला जर डिवचणार असशील ना तर लक्षात ठेव, आपल्याही नात्यात चांगला दुरावा निर्माण होईल. त्यावर आता प्रिया लगेचच बोलत असते, अश्विन प्लीज असं बोलू नकोस, मला तुझ्याशिवाय कोण आहे? आता प्रिया अश्विनला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. अशातच आपण पाहतोय आता प्रियाला थेट अश्विन म्हणत असतो, ओके ओके डार्लिंग, आय एम सो सॉरी, मला कळून चुकलं आहे तुझी माझ्या आयुष्यात काय किंमत आहे. अशातच आता प्रियाने सांकेतिक भाषेमध्ये सायली विरुद्ध अश्विनच्या मनात विष पेरलेलं असतं. अशातच आता अश्विन म्हणत असतो, डार्लिंग, काही काळजी करू नकोस तू, या सायलीला तर मी आज सोडत नाही. आता हे वाक्य नेमकं सायलीने ऐकलेलं असतं आणि सायली लगेचच आता बोलू लागते, अश्विन भाऊजी, का असं वागताय तुम्ही? त्यावर अश्विनने आता मागचा पुढचा विचार न करता सायलीला सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केलेली असते आणि तो एकेरी भाषेत बोलू लागतो, सायली, तुला कोणी विचारलंय का? कधीही आमच्या मध्ये पडण्याचा प्रयत्न करू नको. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी माझ्यासमोर यायचं नाही या. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सायली म्हणत असते, ठीक आहे, पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, या घरात सगळ्यात मोठे आम्ही आहोत, त्यामुळे सगळ्यात आधी आमचा मान असतो, पण तुम्ही कधीही तो आम्हाला मिळू दिला नाही. त्यावर आता प्रिया म्हणत असते, सायली, जा ना, जा तुझं काम कर, उगाचच नादाला लागू नको. त्यावर लगेचच आता सायली भडकते आणि बोलू लागते, अश्विन भाऊजी, आत्तापर्यंत तुमच्याशी संयमाने बोलत आले आणि तुम्ही माझ्याशी उद्धटपणे बोलताय. तुम्हाला मी एवढा मान दिला, पण तुम्ही मला फक्त आणि फक्त लात घालताय, अशा भाषेत बोलताय. त्यावर प्रिया म्हणत असते, जाग जा, आमच्याशी तर तू बोलायला येऊच नको. त्यावर सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी, आता बघा तुम्ही मी काय करते. हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो, थांब थांब, शहाणपणा, थांब इकडे. आणि लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता या अश्विनने सायलीच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते. अशातच आता थेट प्रिया हसून बोलत असते, खाल्लीस ना कानाखाली, म्हटलं होतं ना नको करू शहाणपणा. त्यावर लगेचच आता सायली बोलू लागते, अश्विन भाऊजी, काय केलं तुम्ही हे? तुम्ही स्वतःच्या वहिनींवर हात उचललात. त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते, गप्प बस ग, स्वतःला वहिनी म्हणून घेतेस काय तू? पण त्या लायकीची तरी आहेस का तू? अशातच आता अर्जुन घरी आलेला असतो एका केस संदर्भात मीटिंग करून आणि त्याने आता हे सगळं चित्र पाहिल्यावर तो लगेचच धावत सायलीकडे जातो. सायलीने स्वतःचा हात स्वतःच्या गालावर ठेवलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, मी सिंदूर, काय झालंय, का असं बघताय तुम्ही? त्यावर लगेचच आता अर्जुनला सायलीने सगळं काही सांगताच अर्जुन पेटून उठतो. मागचा पुढचा विचार करायचा नाही असं त्याने ठरवलेलं असतं आणि लगेचच आता त्याने अश्विनची कॉलर धरलेली असते आणि त्याला जाब विचारलेला असतो, काय रे नालायका, तू माझ्या बायकोवर हात कसा काय उचललास?
त्यावर अश्विन खूप घाबरलेला असतो, कारण त्याला माहीत असतं अर्जुन दादा जेव्हा चिडतो तेव्हा तो काय करेल सांगता येत नाही. आणि त्याचं डोकं जर एकदा फिरलं तर तो समोरचा कोणी असला तरी त्याला तुडवून काढतो. देवा, आज माझं काही खरं नाही, वाचव मला अर्जुन दादाच्या तावडीतून. आणि अशातच आता अर्जुनने अश्विनला असं फरफटलेलं असतं आणि एकाच वाक्यात विचारलेलं असतं, बोल लवकर, काय केलंस तू हे? तू माझ्या बायकोवर हात कसा उचललास? त्यावर अश्विन म्हणत असतो, दादा, तुझी बायको माझ्याशी उद्धटपणाने वागत होती. हे वाक्य ऐकल्यावर अश्विनला थेट अर्जुन म्हणत असतो, स्वप्नातही तुला कधी असं ती वागताना दिसणार नाही, मग रिअलमध्ये कशी वागेल? आणि अशातच आता थेट प्रिया पुढे येऊन बडबड करणार हे अर्जुनच्या लक्षात येतं. लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता अर्जुनने थेट अश्विनला सटासट कानाखाली द्यायला सुरुवात केलेली असतात. आता चपाचप कानाखाली पडल्यामुळे अश्विन एकदम चाट पडतो, त्याचा गाल एकदम सुन्न झालेला असतो. आता हे सगळं प्रिया पाहते आणि प्रिया स्वतःशी बोलत असते, बाप रे बाप, हा अर्जुन तर जामच डेंजर आहे. या अश्विनच्या एवढ्या जोरात कानाखाली मारला, मलाही मारू शकतो. मला आता इथून पळायला पाहिजे. आणि तेवढ्यात प्रिया अलगद सोफ्याच्या मागणं पळण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता सायलीने हे पाहिलेलं असतं आणि लगेचच सायली या प्रियाला धरते आणि लगेचच बोलू लागते, अगं थांब ना प्रिया, कुठे पळतेस तू? आणि तुला पळायची गरज काय? हे वाक्य ऐकल्यावर आता प्रियाला खूपच भीती वाटते. प्रियाला नेमकं सुचत नसतं की आता काय करावं. आणि अशातच आता प्रिया म्हणत असते, बाप रे बाप, काय करू मी? आणि ती हात जोडण्याचा प्रयत्न करत असते की मला माफ कर खरंच. त्यावर सायली म्हणत असते, अगं काय थोबाड तुझं, माफी मागतेस तू? आणि अशातच आता सायलीने देखील प्रियाला चांगलंच फणकावलेलं असतं, तिचे गाल लाल केलेले असतात. त्यावर लगेचच आता प्रिया थेट सायलीला म्हणत असते, माफ कर ग, माफ कर, आणि जमलं तर माझ्या नवऱ्याला देखील माफ कर. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, प्रिया, काही झालं तरी आता तुला माफी नाही आणि या अश्विनला देखील माफी नाही. आता दोघांनी इथला बिस्तरा आवरायचा आणि थेट या घराबाहेर निघून जायचं. त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो, दादा असं नको वागू, जाईन कुठार मी? त्यावर अर्जुन म्हणत असतो, अरे जहन्नुममध्ये जा, कुठेही जा, मला काय फरक पडत नाही. त्यावर अर्जुनला आता थेट मागून सायली देखील म्हणत असते, अश्विन भाऊजी, मी तुम्हाला चांगलं सांगितलं होतं, आठवतंय ना? पण तुम्ही ते सिरियसली घेतलं नाही. त्यावर आता अश्विनला शेवटी अर्जुन सायलीने धक्का मारत घराबाहेर काढलेलं असतं आणि थेट असं म्हटलेलं असतं, यापुढे या घराच्या आसपास जरी दिसलात ना तर चांगली कुदवून काढीन. त्यावर मात्र अश्विन आता स्वतःच्या नशिबाला दोष देत असतो. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.